2023 मधील खरीप हंगामातील पीक विमा योजनेची रक्कम 3 दिवसात जमा होणार आहे। राज्य सरकारकडून 1927 कोटी रुपये मंजूर करण्यात आले। सोलापूर, नाशिक, जळगाव, अहमदनगर, सातारा आणि चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत। पीक विम्यासंदर्भात मोठी बातमी। पीक विम्याचा मोठा जी.आर. आलेला आहे। 13 जिल्ह्यात 1760 कोटी रुपयांचं वाटप होणार आणि पैसे खात्यात येण्यास सुरुवात झालेली आहे। वटपौर्णिमेनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा वाटपाची रक्कम वितरित करण्यास सुरुवात झाली आहे। गेल्या 4 वर्षापासून शेतकऱ्यांना ज्या पैशाची वाट पाहत होते ते पैसे खात्यात जमा होत आहे। शेतकरी बांधवांनो, वटपौर्णिमेच्या शुभ मुहूर्तानिमित्ताने मुख्यमंत्र्यांनी थेट डीबीटीचे बटन दाबले। पावसाळी अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांच्या पीक खात्यावरती शिक्कामोर्तब झालाय। तब्बल 1760 कोटी रुपयांचा निधी हा 13 जिल्ह्यांमध्ये वाटप होण्यास सुरुवात झाली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी काही जिल्ह्यांमध्ये पैसे पोहोचवले आहेत। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 31,627 रुपये जमा झाले आहे। शेतकऱ्यांनो, सरकारने हेक्टरी 27,000 रुपयांचा दर ठरवलेला आहे। तुमच्याकडे 1 हेक्टर जमीन असेल तर 27,000 रुपये आणि 2 हेक्टर जमीन असेल तर 54,000 रुपये अशी मोठी रक्कम ठरवली गेली आहे। पण तुमच्या पिकानुसार विम्याची रक्कम ही कमी जास्त होत असते। HDFC बँक, SBI किंवा बँक ऑफ बडोदा या बँकेमध्ये पैसे डीबीटी मार्फत शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाले आहे। अखेर सरकारने पीक विमा पोर्टलवरती शेतकऱ्यांच्या नावापुढे ग्रीन सिग्नल दिला असून खरीप हंगामातील 2022 चे लाभार्थी यादीमध्ये देखील नाव जाहीर झालेले आहे। तेव्हापासून 2026 पर्यंतच्या खात्यामध्ये वितरण सुरू झाले आहे। शेतकऱ्यांना आता डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पैशाचा मोठा लाभ मिळण्याला सुरुवात होईल। नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये पीक विमा मुद्द्यावरून विविध प्रश्नांना उत्तर देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी ऐतिहासिक घोषणा केली आहे। त्यामध्ये स्पष्ट केलेले आहे की जागतिक ऊर्जा संकटाचा फटका आणि वाढत्या महागाईच्या दबावाखाली असूनही सरकारने शेतकऱ्यांच्या हक्काचा एकही रुपया कमी जास्त होऊ दिला नाही। सरकारने एक मोठे वॉर रूम तयार केले आहे आणि त्यातूनच हा निधी रिलीज करण्याचा निर्णय घेतलेला आहे। अधिकृतपणे हे पैसे थेट डीबीटीद्वारे जमा केले जातील। कृषी विभागाने 1760 कोटी रुपयांची रक्कम ही सरसकट वाटली नाही, तर कृषी विभागाने ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती सोडत असताना 13 जिल्ह्यांची विशेष गट पाडले। ज्या जिल्ह्यामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले त्यांना फर्स्ट प्रायोरिटी देण्यात आली आहे। शेतकरी बांधवांनो, पीक विम्याची रक्कम ही फास्ट ट्रॅक पद्धतीने वाटली जात आहे। कृषी खात्याच्या अधिकृत घोषणे यादीनुसार तालुक्यामध्ये किती शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे तसेच गणपावती जाहीर केलेली आहे आणि यासाठी नोटीस देखील जाणून घ्या। बघा, हेक्टरी 27,000 रुपयाचा दर तुम्ही ऐकला असेल, परंतु तुमच्या शेतामध्ये जर तुम्ही सोयाबीन किंवा कापूस पीक लावला असेल तर तुम्हाला किती रुपये मिळणार आहे। तसेच तुम्हाला जर फळबागासाठी मिळणारी रक्कम पोहोचावी लागेल, तर कारण सरकारने पीक न्याय यादी निश्चित दर केलेली आहे। जर तुमचं नुकसान 1 हेक्टरवर गेलं असेल तर तुमच्या पिकाची नुकसान भरपाई इंडेक्स आता ठरवण्यात येणार आहे। त्यानुसार पीक शेतकऱ्यांच्या पैशानुसार सुरुवात केली जाईल आणि शेतकऱ्यांना त्यांचे पैसे मिळतील। त्यामुळे काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 50,000 रुपयांची रक्कम सुद्धा जमा होण्याचे मेसेज आले आहे, तर काही शेतकऱ्यांना 36,000 रुपये आले आहेत। शेतकरी बांधवांनो, जर तुमचं बँक खातं हे आधार लिंकिंग नसेल तर तुमच्या खात्यामध्ये तांत्रिक अडचणी येऊ शकतात, परंतु जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचा जिल्हा कोणत्या क्रमांकावरती आहे देखील जाणून घेणे महत्त्वाचं ठरेल। मुख्यमंत्र्यांनी जागतिक ऊर्जा संकट आणि खतांच्या वाढत्या किमतीसाठी हा निर्णय लवकर घेतला, परंतु कृषी खात्याने 13 जिल्ह्यांची जेव्हा विशेष यादी जाहीर केली तेव्हा गाव पातळीवरती जाऊन जी.आर. अंमलबजावणी केली आहे। जर तुम्ही सांगली, सातारा, बीड, लातूर यासारख्या भागामधून असाल तर तुमच्यासाठी स्वतंत्र निधी वाटपाचे आदेश देण्यात आलेले आहे। त्यामध्ये सोयाबीन, कापूस किंवा फळबागा असतील तर विम्याचा इंडेक्स वेगवेगळा असेल। हेक्टरी 27,000 रुपयांचा आधारभूत दर सरासरी जर आपण पाहिलं तर पिकाच्या नुकसानीनुसार तो कमी जास्त होत आहे। विमा कंपन्यांनी जेव्हा 13 जिल्ह्यांची यादी पाहिली तेव्हा कृषी विभागाने पाळलेला पावसाचा तडाखा जाणून घेऊ आणि प्राधान्य दिलेल्या शेतकऱ्यांना 13 जिल्ह्यांना विभाजनामुळे पैसे वाटपाची प्रक्रिया वेगवान झाली आहे। पुढच्या काही तासामध्ये तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाल्याचा मेसेज येणार आणि ही विभागणी पिकानुसार आणि पीक नुकसानीनुसार आहे। वटपौर्णिमेच्या शुभ मुहूर्ताच्या नंतर वाटपाला सुरुवात झाली आहे असून त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना दिलासादायक बातमी मिळाली। याच्या यादीनुसार दर आणि पिकांच्या प्रकारानुसार रकमेचा लाभ वितरित केला तर विमा कंपन्यांनी बँक खात्यावरती नावावरती तफावत जाणून घेऊ अनेकांना पैसे रोखून ठेवले आहेत। पण आता सरकारने स्पष्ट आदेश दिल्यामुळे सोयाबीन, कापूस, फळबागा उत्पादनांना घेणाऱ्या शेतकऱ्यांना 27,000 रुपये प्रति हेक्टरी दर निश्चित मिळत आहे। सोयाबीन पिकासाठी शेतकऱ्यांना नुकसान 50% पेक्षा जास्त आहे, त्यामुळे 80 ते 85% पर्यंत पीक विमा मिळतो।
तर कापूस पिकासाठी नुकसान मूल्य अधिक असल्यामुळे यवतमाळ, नांदेड, बुलढाणा यासारख्या जिल्ह्यातील कापूस उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला. हे वाटप थेट तुमच्या खात्यावरती जमा होत असल्याने SBI, बँक ऑफ महाराष्ट्र, जिल्हा मध्यवर्ती बँक इत्यादीमध्ये पैसे क्रेडिट व्हायला सुरुवात झाली आहे. कृषी विभागाने राज्यातील 13 जिल्ह्यांना प्राधान्य दिले, ज्यामध्ये बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याला विशेष समाविष्ट करण्यात आले. अखेर पेरणीच्या काळामध्ये शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळते असल्यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या समृद्ध होत आहे आणि शेतकऱ्यामध्ये आनंदाचे वातावरण होत आहे. कारण की शेतकऱ्यांना आता पेरणी झाल्यानंतर त्यांना पिकांच्या फवारणीला कायला पण सोय करण्यासाठी, पिकाची माहिती आणि मशागत करण्यासाठी, शेतीची मशागतीसाठी पैशाची भरपूर आवश्यकता असते आणि त्यामध्ये जर हा पीक विमा वितरित झाला तर शेतकऱ्यांसाठी मोठी बाब राहील आणि सरकारने सुद्धा उचललेले पाऊल महत्त्वाकांक्षी राहील. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर अशाच शेती, सरकारी योजना आणि पीक विम्याच्या ताज्या अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला नक्की विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.